अबीर गुलाल या मालिकेचा 7 ऑगस्टचा भाग तुम्ही बघत आहात प्रेक्षकांनो। सुरुवातीला आपण बघतोय की या अगस्त्यला हे तिघेजण समजून सांगत असतात की प्रेम हे कोणा एकावरच होत असतं आणि प्रेम ही खूप म्हणजे वेगळी आणि स्पेशल गोष्ट आहे। तुला खरंच कोणा दुसऱ्याबद्दल प्रेम वाटतंय का रे अगस्त्य? अगस्त्य म्हणतो नाही असं काही नाहीये। पण हे सगळेजण म्हणजे त्याची वहिनी भाऊ ते त्याला समजवत आहेत की आम्ही अरेंज मॅरेज केलं, नंतर आम्हाला एकमेकांवर प्रेम झालं, पण आमची ही साथ आहे ना ती 7 जन्माची आहे। तुला सुद्धा असं कोणाच्या बाबतीत वाटतं का रे? तेव्हा अगस्त्य म्हणतो अरे खरंच असं काही नाहीये, तुम्ही मला असं एवढं का विचारताय? तेव्हा त्याच्या ह्या वहिनी का बहिणी कोण आहेत दोघी जणी त्या म्हणतात तू डोळे लाव बरं आणि बघ, डोळे मिटून सांग तुला तुझा कोणासमोर चेहरा दिसतोय। आधी तर अगस्त्य खूप नाटक करतो डोळे मिटवायला, पण मग मिटवतो आणि त्याला या श्रीचा चेहरा समोर दिसतोय आणि आता श्रीचे डोळे आणि तिचं हसणं बोलणं सगळं त्या अगस्त्याला फील होत आहे। अगस्त्य मनात विचार करतो खरंच माझं श्रीवर प्रेम आहे का? आणि आता मात्र ह्या त्याच्या घरच्यांना लक्षात आलंय की हा कोणाच्या तरी प्रेमात पडलाय आणि इकडे ही श्री सुद्धा त्या अगस्त्याच्या प्रेमात पडलीये। ती त्या शिऱ्यावर असे बदाम वगैरे बनवतीये, म्हणजे बदामाचं बदाम बनवतीये आणि मग त्याचा विचार करतेय काय बाई मला तर जास्तीच विचार येतोय त्या अगस्त्याच्या मनामध्ये, मी इतका का विचार करत असेल त्याचा? आधी तर तो मला एवढा आवडायचा पण नाही, पण आता तर त्याचं सतत हसणं बोलणं आवडायला लागलंय। आता इकडे या श्रीचे भाऊ म्हणतात की तुला कोणावर प्रेम तरी आहे, पण आता हा अगस्त्य म्हणतो नाही नाही तसं काही नाहीये असं म्हणून तो निघून जातोय। पण आता अगस्त्य गेल्यानंतर हे ह्यांच्यामध्ये चर्चा करतायत अगस्त्याचं कोणावर तरी प्रेम आहे हे मात्र नक्की आहे, पण ते प्रेम कोणावर येणं हे जास्ती महत्वाचं आहे। म्हणजे गरीब श्रीमंत हा भेदभाव या मालिकेमध्ये सुद्धा आहेच। मग आता त्यांच्या वहिन्या म्हणतात की नाही नाही भाऊजी ज्याच्या कोणाच्या प्रेमात पडले असतील ना ती मुलगी खूप चांगलीच असणार आहे। अगस्त्य आता खूप टेन्शनमध्ये आलाय की खरंच त्याचं श्रीवर प्रेम आहे। गाडीत बसून तो विचार करायला लागतो आणि हे काय, त्याच्या बाजूला त्याची आई बसलेली असते, त्याची आई त्याला दचकवतेच। ती म्हणते अरे अगस्त्य काय विचार करतोयस एवढा, मी बाजूला बसली हे पण नाही दिसते की काय तुला? अगस्त्य म्हणतो आईसाहेब तुम्ही इथे? तेव्हा ह्या म्हणतात अरे हो मला ना शुभ्रासाठी शॉपिंगला जायचंय म्हणून मग मी आधीच इथे येऊन बसले होते, तू नेशील ना मला शॉपिंगला? अगस्त्य विचार करतो अरे देवा आता काय करायचं, मला तर श्रीला भेटायचं होतं। मग आता तो विचारतो त्याच्या आईला आजच जाणं गरजेचं आहे का? आता त्या म्हणतात असं का विचारतोयस, अरे काय अडचण आहे तुला माझ्यासोबत यायला? आता अगस्त्याला काही सांगता येईना की त्याला श्रीला भेटायला जायचंय, असं कसं सांगणार ना तो। पण बघा ना अचानक त्याला श्रीचाच कॉल येतो। हा अगस्त्य जरा गडबडतो पण तो ती बाजू चांगली सांभाळून घेतो। तो म्हणतो हा श्री बोल, अरे काय म्हणतोय श्रीनिवास मजेत आहेस ना? आता इकडनं श्री म्हणते काय श्रीनिवास वगैरे काय बोलतोयस तू? अरे आपण श्री बोलते मी, काय तू काय आवाज वगैरे विसरला का माझा? तू येणार होतास ना आज भेटायला मला? आता हा इकडनं म्हणतो हो येणार आहे अरे मी, म्हणजे तसं मी येतोच आहे, पण काय आहे ना जरा अर्जंट काम आलं, थोडासा उशीर होईल बघ मला, तू समजून घे हं। आता श्री म्हणते हां कळालं मला, कोणीतरी आहे वाटतं तुझ्या बाजूला। आता इकडनं हा अगस्त्य म्हणतो हो स्मार्ट आहेस हं तू श्रीनिवास, येतोय हं मी, तू लवकर ये, तुझं प्लेन लँड झालं की कळव मला श्री हसते आणि फोन कट करते आता। आणि आता त्याची आई विचारते काय रे कोण आहे तुझा श्रीनिवास नावाचा मित्र, आधी कधी नाव नाही ऐकलं मी। अगस्त्य जरा गडबडतो पण म्हणतो अगं आई माझा मित्र आहे तो, भारताच्या बाहेर राहतो पण आज तो इकडे येणार आहे भारतामध्ये, त्यामुळे मला त्याला घ्यायला जावं लागणार आहे बरं का, आपण लवकर जाऊन येऊया शॉपिंगला। आता इकडे श्री मनातल्या मनातच हसत काय असते, तिला गुदगुल्या काय होत आहे, पण ती विचार करते अगस्त्य येईल ना वेळेवरती भेटायला मला, आधी कधी एवढं वाटायचं नाही, आधी तर रागराग करायची मी त्याचा, आणि आता असं का वाटतंय की तो केव्हाही आला तरी मी त्याची किती वेळ वाट बघेल, असं ती मनातल्या मनात काहीतरी विचाररंजन करते। इकडे या शुभ्राने लावलाय त्या डॉक्टरांना फोन, त्यांना विचारतीये आई वडील सावळे असले की मुलंही सावळे होतात ना, गोरे झाले तर ते त्यांचं अपत्य नसतं का? ती डॉक्टर म्हणते असं काही नसतं, जर पूर्वजांमध्ये कोणी सावळं काळं असलं तर ते अपत्य तसं होऊ शकतं। शुभ्रा म्हणते ठीक आहे ऐका तर मग मी तुम्हाला सांगतेय तसं तुम्हाला करावं लागेल, तुम्हाला DNA तपासणी करायची आणि मला त्याचे रिपोर्ट आणून द्यायचे। ती डॉक्टर म्हणते अहो असं नका करू, मी DNA तपासणी केली तर माझी नोकरी जाईल हो, ती खूप मोठी चाचणी असते। शुभ्रा त्यांना जरा सौम्य शब्दात धमकवते आणि म्हणते हे बघा तुम्हाला जे काम सांगितलं ना ते तुम्हाला करावंच लागेल, या शुभ्राला ना ऐकायची सवय नाहीये आणि तुम्ही काळजी करू नका, तुमच्या नोकरीला काही होणार नाहीये, कारण ही गोष्ट तुम्ही कोणाला सांगायचीच नाहीये, सांगितली ना कोणाला तर याद रखा चुपचाप करायचं हे काम, त्यामुळे तुमची नोकरी वगैरे जायचा प्रश्नच येत नाही। मला रिपोर्ट्स आणून दाखवायचे कोणाला काहीही न सांगता, कोणाला वाच्यता न करता,
ती डॉक्टर म्हणते बरं ठीक आहे मॅडम. आणि आता तिचं हे बोलणं झाल्यावरती तिला जरा टेन्शनच आलंय, कारण अचानक अगस्त्य समोर आलेला असतो. तिला असं वाटतं अगस्त्याने ऐकलं की काय, पण आता अगस्त्य म्हणतो हाय शुभ्रा, अगं कोणाशी बोलत होतीस? ॲक्च्युली ना मी आईला घेऊन आलोय बघ, आणि ते काहीतरी तिचं ऑफिस वगैरे बघायला आलेत ते. शुभ्रा म्हणते हो का, अरे ठीक आहे हरकत नाही आहे. आणि अगस्त्य तिला बोलतो पण की हे बघ मला ना जरा लवकर जायचं आहे, माझा एक मित्र येणार आहे लंडनवरनं, श्रीनिवास, त्याला मला भेटायला जायचं आहे. श्रीनिवास म्हटल्यानंतर या शुभ्राला जरा डाऊट आला बरं का अगस्त्याचा, पण तिने त्याला दाखवलं नाहीये. असो, पण आता या अगस्त्याची आई आली आहे आणि ते सगळं डेकोरेशन वगैरे बघून ती खूपच इम्प्रेस झाली आहे. ती म्हणते वा शुभ्रा, काय छान सजवलंयस हे सगळं, व्हेरी गुड हं बेटा, मला फार आवडली तुझी चॉईस, खूपच छान. तुम्ही ना तुमच्या मुलीला खूप छान संस्कार दिलेत. शुभ्राच्या आईबाबांना फार छान वाटतंय. आणि आता अगस्त्याला फार बोर होत असतं तिथे उभं राहून, पण या अगस्त्याची आई शुभ्राचं एवढं कौतुक करतीये की विचारूच नका. शुभ्रा बेटा किती छान सजवलंस हे सगळं, आम्हाला फार आवडलं हं. खरंच तुझ्या आई वडिलांनी तुला खूप चांगले संस्कार दिलेत. रक्ताच्या नात्याचा असा फरक पडतो हं, शेवटी रक्ताचं नातं ते रक्ताचंच असतं. शुभ्रा विचार करायला लागते, रक्ताचं नातं म्हणजे आता ती बाई जे बोलली ते खरं असेल काय? अरे देवा, म्हणजे मी जर ह्यांची मुलगी नसेल तर ही बाई मला सून म्हणून स्वीकारणारच नाही, म्हणजे माझं आणि अगस्त्याचं लग्न होणारच नाही. मी कोणाची मुलगी असेल, मी कुठे राहत असेल आधी, काय हे सगळं, म्हणजे प्रचंड तिच्या मनामध्ये हे विचार घोळतायत. आता बघूयात पुढे काय घडतं ते. आता या अगस्त्याची आई त्या शुभ्राचं कौतुक करतीये, खूप कौतुक करतीये आणि सगळ्यांना फार छान वाटतंय ते. आता ती तिच्या आईवडिलांना म्हणते खरंच तुम्ही खूपच छान संस्कार दिलेत तुमच्या शुभ्राला. आता अगस्त्य म्हणतो अगं आई मला जरा जायचं आहे, मी तुला मगाशी म्हटलं होतं ना. आता त्या शुभ्राची आई म्हणते अहो अगस्त्यराव गडबड का करताय एवढी, अहो आत्ताच तर आलात ना तुम्ही, थोड्या वेळ थांबा की जरा. अगस्त्याची आई त्याला एकदा आग्रह करून बघते की थांब की जरा वेळ अगस्त्य. अगस्त्य म्हणतो अगं आई खरंच ॲक्च्युली ना इथे येऊन मला खूप छान वाटतंय, पण काय आहे ना माझा मित्र तिकडे तात्काळत बसेल ना, त्यामुळे मला जरा गडबड आहे. आणि तो त्या शुभ्राच्या आईला पण तेच सांगतो, सॉरी हं काकू मला जावं लागेल. आता त्याची आई म्हणते बरं ठीक आहे जा तू, काही हरकत नाही आहे, मी ड्रायव्हरला बोलावून घेते, मी जाईल त्याच्यासोबत, तू जा. पण बेटा शुभ्रा खरंच मला फार आवडलं हं तुझं हे सगळं डेकोरेशन वगैरे. शुभ्रा त्यांना थँक्यू म्हणते, पण तिच्या मनामध्ये मात्र त्या DNA चाचणीचेच विचार घोळत असतात. इकडे ही श्री सारखी वाट बघत असते अगस्त्याची आणि विचार करत असते किती वेळ वाट बघू मी अजून याची, अजून आला नाहीये, एवढ्या वेळ कोणी करतं का? आता नेहमीप्रमाणे श्री कशी चिडचिड करते हे तर आपल्याला माहितीच आहे. आता तो अगस्त्य आला ना प्रेक्षकांना, तर तिनं स्वप्नरंजन केलंय असं त्यांनी दाखवलंय. म्हणजे अगस्त्य आल्यावर तो अगदी बँड बाजा घेऊन आलाय, असा कोटमध्ये आलाय, सूटमध्ये आलाय आणि खूप छान सगळेजण डान्स करताय आणि त्याला बघून ती हरवून जाते आणि ते दोघंही खूप वेळ डान्स करतात. जवळजवळ 10-1 मिनिटं शेवटी या दोघांचाच डान्स त्यांनी दाखवलाय. अगस्त्य तिच्याकडे बघतोय, ती अगस्त्यकडे बघतीये आणि दोघंही जण एकमेकांमध्ये हरवलेत आणि एकमेकांसोबत खूप वेळ डान्स करताय असं त्यांनी दाखवलंय. आता श्री खूप स्वप्न रंगवायला लागली अगस्त्यसोबत आणि आता मात्र तिचं स्वप्न अचानक तुटतं, कारण वारं सुटतं आणि पाऊस यायला लागतो. दोघं जण बऱ्याच वेळ डान्स करता बरं का स्वप्नामध्ये, मज्जा आहे बाबा यांची. असो, तर आता अचानक ती भानावर येते कारण अगस्त्याने तिचा हात धरलेला असतो. आता ती जोरात म्हणते अगस्त्य. अगस्त्याला वाटतं की त्याने तिचा हात धरलाय म्हणून ती चिडली की काय, दोघांनीही एकमेकांचा हात धरलेला असतो. अगस्त्य म्हणतो अगं सॉरी मला नाही यायला खूपच उशीर झाला गं, अगं मी लवकरच निघालो होतो. पण आता ही म्हणते जाऊ दे ना, अरे एवढं काय त्यात, होत असतो उशीर कधी कधी. आता तिचं हे उत्तर ऐकून अगस्त्य म्हणतो श्री अगो काय बोलतेस तू हे? तेव्हा ही म्हणते अरे हो बरोबर बोलते ना, आपल्या माणसावर कोणी चिडतं का? अगस्त्य म्हणतो हे तू बरी आहेस ना, तुला ताप बिप तर नाही आला? थांब मी जातो आता. श्री म्हणते ए कुठे निघालास तू? आता अगस्त्य म्हणतो अगं म्हणजे मला विश्वासच बसत नाहीये, तू खरंच माझ्यावर चिडत नाहीयेस? 2 तास लेट आलोय मी तरी सुद्धा तू काहीच बोलत नाहीयेस मला. आणि आता ही श्री त्याच्याकडे बघतच राहते आणि हा भाग त्यांनी इथेच पूर्ण केला. काय म्हणता मित्रांनो, तुम्हाला हा भाग आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या मेहनतीला एखादा लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.